मी नेहमी सांगतो, निवळ हो मध्ये हो मिसळत पुढे चालू नका. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथून मी लिफ्टमधून असा खाली आलो की एक आजी कायम त्या गार्डनमध्ये बसलेली असायची. आणि एक दिवशी रस्त्यानं जाता जाता त्या आजीनं मला विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, व्यवस्थित चाललंय ना? मी म्हटलं कसलं कपड्याचं दुकान? पण आता कुठं आजीला काही विचारत बसता. आजी म्हटली कपड्याचं दुकान व्यवस्थित चाललंय ना? मी म्हटलं हो आजी, एक नंबर चाललंय. दुसऱ्या दिवशी परत आजी मला भेटल्या, आणि तू टाकलेलं ते भांड्याचं दुकान? म्हटलं खूप भारी चाललंय. तिसऱ्या दिवशी आजीनं मला विचारलं, तुझं हॉटेल सुरू आहे ना रे? म्हटलं हो आजी, हॉटेल पण छान सुरू आहे. पाचव्या दिवशी आजी म्हटल्या, तू गाडी घेतली होती, बरं आहे ना? म्हटलं हो, एकदम छान चालू आहे. रोज आजी नवीन व्यवसायाचं विचारायच्या आणि मी रोज म्हणायचो नाही, एकदम छान चाललंय. मी कधीच थांबून सांगितलं नाही, आजी हे माझं काहीच नाहीये, तुम्ही काय विचारताय? मी आजीच्या हो मध्ये हो मिसळत गेलो. आणि परवा येताना आजी मला म्हटल्या, माझ्याबरोबर 4-5 मित्र होते, आजी बरोबर 4-5 मैत्रिणी होत्या, आणि आजीनं मला विचारलं, तू टाकलेलं हॉस्पिटल व्यवस्थित चाललंय ना? मी म्हटलं हो आजी, व्यवस्थित चाललंय. माझे मित्र मला म्हटले, कसलं हॉस्पिटल आणि कसलं काय? मी म्हटलं अरे बाबा, त्या आजीला स्मृतिभ्रंश झालेला दिसतोय. ती आजी मला रोज नवीन व्यवसाय विचारते, मी नादाला लागत नाही, मी म्हणतो व्यवस्थित चाललंय. असं म्हणत आम्ही पुढे गेलो, आणि आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, याच्या डोक्यावर परिणाम आहे, याला काही विचारलं तर हे हाच म्हणतंय. त्या दिवशी ठरवलं, कुणाच्या हो मध्ये फक्त हो मिसळत चालायचं नाही. चिकित्सा करा, थांबा, स्वतःला प्रश्न विचारा, हे सांगितलंय ते बरोबर आहे का?